नमस्कार, मी रूपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण उकडीचे मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत। खूप जणांच्या मला कमेंट होत्या की ताई जास्त प्रमाणात विक्रीसाठी मोदक कसे बनवायचे ते दाखवा, तर त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी 100 ते 125 मोदक होतील एवढं सारण कसं बनवायचं ते दाखवणार आहे। 50 ते 60 मोदक मी तुम्हाला बनवून पण दाखवणार आहे। त्यासाठी पिठी किती लागते, किती पाण्याचं प्रमाण घ्यावं ते सर्व डिटेल्स माहिती त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। आणि अगदी व्हिडिओच्या शेवटी अगदी मोदकाची कॉस्ट किती ठेवावी, मोदक किती ग्रॅमचा असावा, सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे। तेव्हा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे हा व्हिडिओ सगळ्यांसाठी उपयोगी ठरेल। चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी मी 10 नारळ वापरलेले आहेत। नारळ आहे ते छान मोठे मद्रासी नारळ असतो तो घेतलेला आहे। आणि हा नारळ फोडताना सुद्धा आपण वरवंट्याच्या साह्याने सगळीकडून असं आपटून नारळ फोडायचा, म्हणजे त्याचं जे कवच आहे बाहेरचं ते पूर्ण रिकामं होतं आणि अख्खा जो नारळाचं जे खोबरं आहे ते अखंड बाहेर येतं। त्याच्यामुळे अशा पद्धतीने नारळ नेहमी फोडावा। तुम्हाला मी दाखवत आहे व्हिडिओमध्ये तशा पद्धतीने तुम्ही नारळ फोडायचा आहे, म्हणजे त्याचं जे कवच आहे, म्हणजे नारळाचं जे कवच आहे ते असं अखंड बाजूला होतं आणि खोबरं अखंड बाजूला निघतं। तशा पद्धतीने आपण हे नारळ फोडून घेतलेले आहेत। तर नारळ फोडून घेतल्यानंतर मी नारळ खवून घेत नाही, मिक्सरमधून बारीक करून घेते। तो तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने नारळाचा जो काळा पाट आहे ती काढून घेऊ शकता, आणि नाही घेतली तरी काही फरक पडत नाही। पण मी अशा पद्धतीने काही जर जास्त नारळ काळे असतील तर असं त्याची पाट काढून घेते। आता पातळ चिरून घेतलेलं आहे सर्व, आपण जे खोबरं आहे ते छान पातळ चिरून घेतलेलं आहे। आता हे मिक्सरमधून मी अशा पद्धतीने छान बारीक करून घेतलेले आहे। खोल्यासारखाच नारळ तयार होतो, खोवण्याला जास्त वेळ लागतो, अशा पद्धतीने पटकन होतं। आता एक मोठी कढई मी घेतलेली आहे, त्यामध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे। तूप घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जे खोबरं आपण बारीक करून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे। खोबरं आहे ते छान आपण परतून घेतलेलं आहे तुपावरती। आता मी गूळ घेतलेला आहे। गुळाचं प्रमाण किती ठेवायचं आहे, आता ज्या भांड्यामध्ये खोबरं होतं त्याच भांड्यामध्ये मी गूळ घेतलेला आहे। खोबरं आहे ते आपलं फुल भरलेलं होतं भांडं, आणि गूळ आहे तो आपण पाऊण भांडं घेतलेला आहे, म्हणजे 3 भाग आपण गूळ घेतलेला आहे। आता गूळ पण घालून हे सर्व सारण आहे ते छान परतायचं आहे। काही लोक जेवढं खोबरं आहे तेवढं गूळ घेतात, पण त्यामुळे मोदक आहे ते जास्त गोड होतात, त्याच्यामुळे खोबऱ्याच्या 3च भाग आपण गूळ घ्यायचा आहे। गूळ पण छान परतून घ्यायचा आहे, पूर्णपणे विरघळून त्याचा पाक तयार होईल इथपर्यंत छान परतायचा आहे। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार 1 चमचा मीठ घातलेला आहे। चारोळे, बदाम, काजू, मनुके हे सर्व साहित्य वापरलेलं आहे, म्हणजे आपण ड्रायफ्रुट्स याच्यामध्ये टाकलेले आहेत। पाव किलो आपण खवा घातलेला आहे। मीठ घालायला विसरायचं नाहीये, मीठ घातल्यामुळे सारणाला चव येते। जर मीठ नाही टाकलं तर सारण आपलं बेचव लागतं। खवा घालून पण सर्व हे मिश्रण छान परतून घ्यायचं आहे। सारणामध्ये पाणी राहिलं नाही पाहिजे, गुळाचा पूर्ण पाक तयार झाला पाहिजे, एवढ्यापर्यंत ते सारण छान परतायचं आहे। आता त्याच्यामध्ये आपण वेलची आणि जायफळची पूड घालायची आहे। एक 4 ते 5 चमचे आपण वेलची जायफळची पूड घातलेली आहे। आता हे सर्व साहित्य परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे सारण आपलं तयार झालेलं आहे। मोदकासाठी आपण पिठी घेतलेली आहे। इंद्रायणी तांदूळ आणि आंबेमोहर तांदूळ असं मी समप्रमाणात वापरलेलं आहे। तांदूळ स्वच्छ धुवून सुकवून घेतलेला आहे सावलीमध्ये, आणि त्यानंतर आपल्या घरच्या गिरणीमध्ये अगदी बारीक हे पीठ मी तयार करून घेतलेलं आहे। आता हे पीठ मी मोजून घेते, तर 3 भांडी मी हे पीठ घेतलेलं आहे। आपल्याला पाण्याचा अंदाज यावा म्हणून मी भांड्याने मोजून घेतलेला आहे, आणि त्याच भांड्याने आपण 1.5 भांडं आपण पाणी घातलेलं आहे, आणि 1.5 भांडं आपण घालायचं आहे दूध। म्हणजे जेवढं आपण पीठ घेतलेलं आहे त्याच्या निम्म पाणी घेतलेलं आहे, आणि त्याच्या निम्म आपण दूध घेतलेलं आहे। वजनी हे पीठ 750 ग्रॅम आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा मी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार।
दूध आणि पाण्यामध्ये जर डायरेक्ट मीठ टाकलं असतं तर दूध आपलं फाटण्याची शक्यता असते, म्हणून पिठामध्ये मी मीठ मिक्स केलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे. पाण्याला आणि दुधाला छान उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतरच आपण जे पीठ घेतलेलं आहे तांदळाचं, ते पीठ थोडं थोडं करून त्याच्यामध्ये टाकून छान आपण त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मी लाटण्याच्या साहाय्याने छान त्याला मिक्स केलेलं आहे. काट्या होणार नाहीत, गाठी होणार नाही, त्याची आपण काळजी घ्यायची आहे. 2 मिनटं आपण गॅसवर असंच पीठ ठेवायचं आहे, अगदी बारीक गॅस करून, आणि त्यानंतर 10 मिनटं गॅस बंद करून पीठ आपण तसंच ठेवायचं आहे. पिठाला आपल्या छान वाफ आलेली आहे, तुम्हाला दिसत असेल. आता हे पीठ एका परातीमध्ये आपण छान काढून घ्यायचं आहे. गॅस सुरू करून 2 मिनटं आपण हे पीठ झाकून ठेवलेलं होतं आणि गॅस बंद करून 10 मिनटं पीठ असंच वाफ आणण्यासाठी आपण ठेवलेलं होतं. पिठाला छान वाफ आलेली आहे, तुम्हाला दिसत असेल. मस्त पीठ छान वाफवलेलं आहे, म्हणजे शिजलेलं आहे. आता अगदी छान हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ सुरुवातीला गरम असतं म्हणून हाताने मळणं शक्य होत नाही. तुम्ही स्मॅशरनी किंवा असं एखाद्या फुलपात्राने ह्याला छान मळून घेऊ शकता. मी हे वजनी 750 ग्रॅम पीठ घेतलेलं आहे. अशा पद्धतीने छान त्याला कोमट पाण्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे, त्या पाण्याचा वापर करून हे पीठ मी थोडं थोडं मळून घेतलेलं आहे. एकदा गोळा करून पाहायचं आहे की पिठाला चिरा वगैरे जात नाही आहेत ना. तर अगदी छान आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. छान एकसारखे गोळे करून घ्यायचे, म्हणजे एकसारखे आपले मोदक तयार होतात. आणि अशा पद्धतीने प्रेस मशीनने मी हे मोदकाची पारी तयार करून घेणार आहे. हाताने वाटी बनवायला वेळ लागतो. मोदकाची पारी अशा पद्धतीने प्रेस मशीनवर करून घेतले तर मोदक आपले पटपट होतात. कारण आपल्याला हे विक्रीसाठी मोदक बनवायचे असतात, त्याच्यामुळे अशी प्रेस मशीन तुम्ही वापरायची आहे. अशा पद्धतीने पातळ अशी पारी तयार करून घ्यायची आहे. जास्त पातळ पण करायची नाही आहे आणि जास्त जाड पण ठेवायची नाही आहे. अशी मिडियम अशी पारी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे आणि अशा जेवढ्या तुम्हाला जमतील तेवढ्या कळ्या अशा बनवून घ्यायच्या आहेत. माझ्या मोदकाच्या जास्त मला कळ्या बनवता येत नाही, जेवढ्या बनवता येतात तेवढ्या मी बनवते. मोदकाचं सारण चविष्ट असतं. मोदकाचं जे पारी आहे ती पण आपण छान इंद्रायणी आणि आंबेमोहरची बनवतो, त्यामुळे त्याची पण चव छान लागते. अशा पद्धतीने छान मोदक असे वळून घ्यायचे आहेत. आपण प्रेस मशीननी पारी बनवतो त्यामुळे पटपट मोदक तयार होतात. आणि लक्षात ठेवायचं आहे, मोदकाचं जे सारण आहे ते थंड झालेलं हवं आहे. गरम गरम मोदकाचे सारणाचे मोदक बनवायचे नाही आहेत. थंड झालेल्याच मोदकाच्या सारणाचा आपण मोदक बनवायचे आहेत. अशा पद्धतीने छान असे मोदक आपण बनवून घ्यायचे आहेत. आणि एक सिक्रेट तुम्हाला सांगते, मोदकाचं आपले जे पारीसाठी आपण पीठ बनवलेलं आहे, पिठीसाठी जे पीठ बनवलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 किलोचा तुम्ही तांदूळ घेणार असाल तर त्याच्यामध्ये 1 चमचाभर साबुदाणा घालायचा आहे आणि मग ते पीठ आपण दळायचं आहे. त्याच्यामुळे आपल्या मोदकाला चिरा पडत नाही. अगदी 1च चमचा घालायचा आहे, जास्त पण घालायचं नाही आहे. तर अशा पद्धतीने आपण हे सर्व मोदक तयार करून घेणार आहोत. तशा पद्धतीने सर्व मोदक मी बनवलेले आहेत. मी जे पीठ घेतलेलं होतं त्याच्यामध्ये 60 मोदक तयार झालेले आहेत. म्हणजे 750 ग्रॅम पिठामध्ये 60 मोदक तयार होतात. आता आपण उकडण्यासाठी ठेवणार आहोत. उकडण्यासाठी अगदी 10 मिनिटात आपले मोदक आहे ते छान उकडतात. थोडंसं केशर पण आपण मोदकावर घातलेलं आहे. अशा पद्धतीने 10 मिनिटांमध्ये आपले मोदक उकडलेले आहेत. कधीही गरम मोदकाला हात लावू नये, मोदक तुटतात. थंड झाल्यानंतरच मोदक आपल्याला काढून घ्यायचे आहेत. मी काही नाचणीचे मोदक पण बनवलेले आहेत. या मोदकांची रेसिपी पण तुम्हाला पाहायची आहे का? पाहायची असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. खूप सुंदर लागतात हे मोदक आणि अगदी सॉफ्ट पण राहतात. अशा पद्धतीने सर्व मोदक आपण तयार करून घेतलेले आहेत. आता सगळ्यात शेवट माहिती म्हणजे की हा मोदक कितीपर्यंत द्यावा. म्हणजे मी जे आपले तांदळाचे उकडीचे मोदक बनवलेले आहेत ते मोदक कितीपर्यंत द्यावेत. मी जे सारण बनवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स वापरलेले आहेत, खवा वापरलेला आहे, खसखस वापरलेली आहे. त्याच्यामुळे हा मोदक तुम्ही 35 ते 40 रुपयापर्यंत देऊ शकता. पण काही जणांना कमी किमतीमध्ये पण मोदक हवे असतात, म्हणजे 25 ते 30 रुपयांपर्यंत. तर ते मोदक तुम्ही बनवताना ज्यावेळेस सारण बनवता तर त्याच्यामध्ये खवा आणि ड्रायफ्रूट्स, खसखस वापरू नका. मग तुम्हाला 25 ते 30 रुपयांपर्यंत ते मोदक देण्यासाठी परवडतील. पारी बनवताना मी दुधाचा वापर केलेला आहे, तर दुधाऐवजी तुम्ही नुसतं पाणीही वापरू शकता.
आणि त्यामुळे मग तुम्हाला 25 ते 30 रुपयांपर्यंत मोदक देणं परवडेल. पण खवा आणि ड्रायफ्रूट्स घातलेले मोदक तुम्हाला 35 ते 40 रुपयांपर्यंत द्यावा लागेल. मी जे मोदक बनवलेले आहे त्याचं वजन आहे ते 80 ते 85 ग्रॅमपर्यंत आहे. अशा प्रकारे मी सर्व डिटेल्स माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.